नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये। मित्रांनो, आत्ता आपण चाललेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी मालवण या गावामध्ये। तर आत्ता साधारण 3 वाजले आहेत, सकाळचे 3। तर आत्ता आम्ही पाषाणवरनं म्हणजे पुण्यावरनं निघणार आहोत। साधारण आपल्याला 8 तास लागणार आहेत। हा जो पल्ला आहे तो कमीत कमी 400 किलोमीटरचा आहे। तर आपल्याबरोबर आज आपला मित्रपरिवार आहे, तर त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ। तर मित्रांनो, आपल्या आजच्या भटकंतीमध्ये आपल्याबरोबर टोटल 4 फॅमिली आहेत। त्यातले आज विजयची फॅमिली पहिल्यांदाच आलेली आहे, तर त्यांची आता आपण ओळख करून घेऊ। हाय विजय। हाय कविता। हाय मी दुर्वेश। आता प्रवीणची फॅमिली। मी प्रवीण। प्रिया। आता केतनची फॅमिली। हाय मी केतन मित्रांनो। सारिका। कर्तव्य। आणि आता मी माझी फॅमिली। सीमा। मी राज। ओके लाव आता एकदम व्यवस्थित। आता आपण चहा बनवणार आहोत इथे। गेला पाणी एवढं बस आहे ना, ते म्हटले धुतली नाही। मित्रांनो, आम्ही एकदा पहिले असा अनुभव आज आपण पहिल्यांदा घेतोय या ट्रिपमध्ये की आज आपण इथे चहा बनवतोय। हा आपला होममेड चहा आहे, याची मजा आपण आज पहिल्यांदा घेतोय। आपली पूर्ण फॅमिली 4 फॅमिली आलेल्या आहेत इथे, तर त्या सर्वांना घरचा चहा मिळावा, घरचं जेवण मिळावं याच्यासाठी आपण सोय केलेली आहे। तर बघूया कसा होतोय ते चहा। ओके, आता हा चहा जर चांगला झाला असेल तरच आपण बायकांना देऊ, तर म्हणजे तर काही सकाळी सकाळी मार खाण्याची इच्छा नाही आहे। तर मित्रांनो, मालवणमध्ये जाण्यासाठी साधारण 3 रस्ते आहेत। एक तर ताम्हाणी घाटीतून, आणि एक भोरमधून, आणि एक कराडमधून। तर आता आम्ही कराडमधून आलेलो आहोत। कराड शहरामध्ये आल्यानंतर उजव्या हाताला मलकापूर फाटा लागतो, त्या फाट्यावरनं आपण मालवणमध्ये चाललो आहे। तत्पूर्वी जायच्या अगोदर आपल्याला पावनखिंड लागणार आहे। पावनखिंडचा इतिहास सगळ्यांनाच माहिती असेल, तर त्या जायच्या अगोदर आत्ता आपण एक चहाचा बेत केलेला आहे, म्हणजे आत्ता चहा उकळतोय। तर फायनली आता आमचा चहा बनून झालेला आहे, आणि त्याचबरोबर टोस्ट आणि बिस्किटं आणलेली आहेत। आता आमची सगळी बच्चा पार्टी, त्यांची पार्टी आता। हे कसं झालं रे? कसं झाला? मी केलाय, आणि जर का कोणी खराब झाला म्हटलं बघा भेटायला तुम्हाला चांगलं म्हणायचं। पावनखिंडीपर्यंतचा जो रस्ता आहे तो अतिशय सुपर आहे, म्हणजे अजिबात खड्डे नाही आहेत रस्त्यावरती, आणि एकदम प्लेन रस्ता आहे। त्यामुळं काही वेळातच आता आपण खिंडीपाशी पोहोचणार आहोत। एकच गाडी आहे सर? 2 गाड्या आहे ही ना? हां, 1 2 3 4 40 रुपये सर दोन्ही गाड्यांचे। 40 रुपये। आता फायनली आपण पावनखिंडीपाशी पोहोचलेलो आहोत, आणि इथं गाड्या लावण्यासाठी जागा, आजूबाजूला हॉटेल आहेत। आता आपल्याला तिथून खाली जायचं आहे, त्या साईडने आहे ना।
आता आपण इथे चप्पल काढूया. मित्रांनो, हे जे माझ्या मागे पाहत आहे इथून 14 किलोमीटरवरती विशालगड आहे. आणि आता आपण जिकडे जाणार आहोत त्या खिंडीत आपले बाजीप्रभू देशपांडे हे धारातीर्थ पडले. आता इथून आपण खाली खिंडीत जाणार आहोत आणि इथून साधारण 10-15 मिनिटाचा तीव्र उतार आहे. मित्रांनो, पावनखिंडीत येण्यासाठी वरपासनं खालपर्यंत दगडांच्या चांगल्या पायऱ्या आहेत. अजिबात दम वगैरे लागत नाही, घसरड्या नाही आहेत. खूप छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये ते बनवलेलं आहे. आता पावनखिंडमध्ये जे युद्ध झालं त्यांच्या जे सैनिकांच्या स्मरणार्थ हे बांधलेले आहे. तूच बोलणार ना? पावसाळ्यामध्ये खूप जोरात धबधबा असतो या साईडला. आता इथं खाली उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत, म्हणजे एका वेळेला एकच माणूस जाईल एवढी जागा. मित्रांनो, वरून जो धबधबा पडतोय तो पावसाळ्यामध्ये खूप प्रचंड जोरात वाहतो आणि बरेच आपले ट्रेकर्स लोक आहेत ते पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक करतात. खूप मोठा असा ट्रेक आहे. आता आपण पावसाळा गेल्यानंतर म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथला परिसर असा अतिशय निसर्गरम्य आहे. आता आपल्याला तिकडून येणं शक्य नाही म्हणून आपण डायरेक्ट पावनखिंडीपर्यंत वरती गाडी येते तर आपण गाडी वरती लावलेली आहे आणि मग तिथून खाली आलो. म्हणजे साधारण 10-15 मिनटामध्ये आपण पावनखिंडीमध्ये येऊन पोहोचतो. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आहे ना ह्या ज्या जागेवर बसलेलं ह्या जागेला पावनखिंड म्हणून संबोधलं जातं. म्हणजे इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान या खिंडीला आहे. आता ते कसं काय, या खिंडीमध्ये आपले बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले अशी ही खिंड. आता या खिंडीचा इतिहास जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावरती होते त्यावेळी सिद्धी-जोहरनी त्या पन्हाळगडाला वेढा घातला होता. तो छत्रपती शिवाजी महाराजांना तो वेढा फोडता येत नव्हता. त्यावेळी आपले शिवकाशीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वेषांतर करून सिद्धी-जोहरला तह करण्यासाठी गेले. पण ज्या वेळेला सिद्धी-जोहरला समजले की हे छत्रपती शिवाजी महाराज नाही त्यावेळी त्यांना ठार मारले आणि आपले 3000 सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी ह्या खिंडीमध्ये पाठवले. ज्यावेळेला ह्या खिंडीमध्ये ते गणित इथे आले त्यावेळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर बाजीप्रभू देशपांडे आणि काही निवडक मावळे होते, म्हणजे साधारण 300 मावळे होते. त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे म्हणाले की महाराज तुम्ही विशालगडावरती पोहोचा आणि तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर तोफीची सलामी द्या, म्हणजे आम्हाला समजेल तुम्ही गडावरती सुखरूप पोहोचलात. तोपर्यंत आम्ही ही खिंड लढून धरू. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावरती पोहोचले तेव्हा त्यांनी तोफीची सलामी दिली आणि त्यांची तोफीची सलामी ऐकल्यानंतर आपले बाजीप्रभू देशपांडे
यांनी इथं आपले प्राण सोडले, अशी ही त्यांच्या पदस्पर्शाने आणि आपल्या छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेला आपण नतमस्तक होऊया. कारण ही जागा अतिशय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण बाजीप्रभू देशपांडेंना माहिती होते लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला होता की महाराजांना काही झालं तरी विशाळगडावरती सुखरूप पोहोचायचं होतं. आणि मित्रांनो, तुम्ही जर ही खिंड बघितली ना, तुम्हाला एक अंदाज येईल की त्यावेळेस युद्ध कसं झालं आहे. आणि इथं बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच इतिहासामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, अशी ही खिंड. तर मित्रांनो, आता आपण मालवण शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. आता आम्ही खडी या गावामध्ये आलेलो आहोत. इथं आमचे जे सर आहेत त्यांनी आपल्याला राहण्याची व्यवस्था केलेली आहे. अतिशय प्रशस्त अशी जागा आहे आणि इथून साधारण मालवण जे शहर आहे ते साधारण एक 8-10 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इकडे पण आपल्याला असंख्य बीच आहेत आणि आजूबाजूला सगळे बीच आहेत. त्यामुळं आत्ता जवळपास 4:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो आणि आत्ता इथं जो जवळचा बीच आहे तो आता कवर करायला आम्ही जाणार आहोत. आणि काही मंडळी आमची सगळी तिकडे आम्ही त्यांना सोडणार आहोत आणि आम्ही दोघंजणं फिश मार्केटला जाऊन फिश आणणार आहोत. आजचा जो बेत आहे तो फिश बनवण्याचा आहे आणि ते सगळं आम्ही बनवणार आहे. तर आजचा जो संध्याकाळचा बेत आहे तो जबरदस्त आहे. मित्रांनो, आत्ता आपण इकडून आलेलो आहोत आणि हा जो रस्ता जो सरळ जातो आहे तो मालवण शहरामध्ये जातो आहे. हा जो आहे व सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवण तालुका. आणि आपल्याला जे राहण्याची सोय आहे ते इथे केलेली आहे. आता इथली जी माहिती आहे ना आपल्याला केतन सांगेल. हाय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आशुष पवार या ब्लॉग्समध्ये. आज भटकंती नाही किंवा ट्रेकिंग नाही आहे. आज जो टाईम आहे तो आमच्या फॅमिली आणि आमच्या बच्चे कंपनीसाठी आहे. तर अतिशय सुंदर असं घर मिळालं आहे आम्हाला इथे आणि इथून तोंडवली बीच खूप जवळ आहे आम्हाला. तर आता आम्ही फ्रेश होऊन तिकडे मासे आणायला चाललो आहे. बाकीचं प्रिपरेशन काय होतं आहे कसं होतं आहे ते अशोक तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये समजवेल. चला या. तर इथून एंट्री आहे. हे एक वॉशिंग मशीनचं अरेंजमेंट आहे. हे वॉशरूम आहे, मोठे टाकी आहे त्याला अटॅच. हे मिनी बेडरूम आहे आणि सर्वात मुख्य प्रशस्त असा भव्य दिव्य असा हॉल आहे. त्याला अटॅच किचन. वरांडा म्हणतो आपण गाडी त्याला. ऐकायचं त्यांनी झोका दिलाय जिथे आपण आराम करू शकू मुलांसोबत. आणि त्यासोबत सुंदर असे फुलांची बाग आणि तुळशी वृंदावन बघण्यासारखं आहे. हे आपला संध्याकाळचा बेत काय आहे आताचा? आणि आता आपण बीच वरती जात आहे. आता मालवण बीच खूप मोठा आणि खूप भारी आहे आणि आपण चाललो आहोत मालवण बीच. हा चलो चला पटापट गाडीत बसा. चला लवकर फास्ट. चलो. मित्रांनो, आता आपण चिवला बीचवर आलेलो आहोत. हे मालवणच्या अगदी जवळच आहे आणि नेमका सनसेट होऊन गेला आहे. त्यामुळं आता काय आपल्याला सनसेट बघायला भेटायला नाही आहे. तरी पण आता आपली जी मंडळी ह्यांना आपण इथे सोडणार आहोत आणि आपण माल धक्क्यावरती जाणार आहोत फिश आणायला.
तर मित्रांनो फायनली आपण 60 बांगडा आणि 3 किलो सुरमई घेतलेली आहे. कशी बसली आपल्याला? हा? कशी बसली? आपल्याला ती बसली 700 रुपये किलोप्रमाणे सुरमई आणि बांगडा आपण घेतलाय 80 रुपये. 100 रुपये सांगत होते, 80 रुपयांनी मिळाला 12 पीस. मग आता मजा आहे. चला मस्तपैकी फ्राय करून मजा करूया. तर मित्रांनो फायनली फिशचं मार्केट आम्ही बघितलं आहे. जबरदस्त मार्केट आहे राव आणि खूप स्वस्त आहे. म्हणजे साधारण पुण्यामध्ये ते 280 रुपये किलो आपल्याला बांगडा मिळतो. तो इथं वाटा आहे जवळपास 100 रुपयांनी आणि विजयनी तो कुठे गेला विजयनी जवळपास तो 80 रुपयांनी करून घेतला आहे. म्हणजे 80 रुपयामध्ये साधारण आपल्याला 12 पीस मिळालेले. असे 60 पीस आम्ही घेतलेले आहेत ते पण मोठे आणि हां ते पण मोठे मोठे. तर ते सगळं बनवण्याचा आता प्रोग्राम आता करणार आहोत आम्ही. म्हणजे आज नुसता फिश आणि राईस असा ताव आहे आणि भाकऱ्यांचा पण बेत आहे. विजयनी सगळं ते बंदोबस्त केला आहे नकळत आम्हाला न सांगता. त्यामुळे जोरदार बेत होणार आहे आमचा. तर मित्रांनो फायनली आता फिश बनवण्याचं काम चालू आहे युद्ध पातळीवरती. हे काय चाललंय? ग्रेव्हीची तयारी काय? ते बांगडा फ्राय आणि तिथे सुरमई. सुरमईला मसाला लावायचं काम चालू आहे. तिथे सुरमई आणि विजय सुरमई फ्राय करतो. हाय या मित्रांनो सुरमई खायला. झालं नको रे. फायनली आमची सुरमई तयार झाली आहे. फायनली आमची सुरमई तयार झाली आहे. अशोक बघ कशी झाली खाऊन, सांग आम्हाला. आता आपण फिश कसं बनवलं ते टेस्ट करूया. अल्टिमेट. अरे आवडलो. मारू दे राव, खूप उशीर झालाय. सुरुवात कर. जाऊ द्या आम्हाला.